आपण आरोग्य या घटकावरती माहिती पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आरोग्य म्हणजे काय? ओके, तर आरोग्य म्हणजे काय? तर आपण काय म्हणतो, शरीर, मन आणि समाज या तिन्हींचे एकत्रित संतुलन असणे म्हणजे आरोग्य चांगले असणे आपण असं म्हणतो. किंवा आपण असं म्हणतो मनाने केवळ म्हणजे केवळ आजार नसणे म्हणजेच आरोग्य चांगले आहे असे नव्हे, तर शरीराने, मनाने आणि सामाजिक दृष्टीने ह्या तिन्हींचे एकत्रित संतुलन असते म्हणजे आरोग्य असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चांगले आरोग्य संपन्न व्यक्ती असं आपण कोणाला म्हणतो, तर जो व्यक्ती शरीराने किंवा मानसिकरित्या आणि सामाजिकरित्या सर्व संपन्न आहे म्हणजे तो व्यक्ती आरोग्य संपन्न आहे असे आपण म्हणतो. तर आरोग्याचे काही प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे शारीरिक आरोग्य, दुसरा आहे मानसिक आरोग्य आणि तिसरा आहे सामाजिक आरोग्य. तर शारीरिक आरोग्य म्हणजे काय? व्यक्ती असते म्हणजे चांगले आरोग्य आहे असं आपण म्हणतो. आरोग्याचे प्रकार त्यानुसार आपला मात्र आरोग्याचे प्रकार. पहिला आरोग्याचा प्रकार आहे शारीरिक आरोग्य. आरोग्याचा पहिला प्रकार आहे शारीरिक आरोग्य. तर शारीरिक आरोग्य म्हणजे काय? सर्व शरीर निरोगी असणे म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्व अवयव नीट कार्य करणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, शारीरिक आरोग्य. दुसरा आरोग्याचा प्रकार आहे मानसिक आरोग्य. फॉर एक्झाम्पल शारीरिक आरोग्य हे आहे शारीरिक आरोग्य. प्रकार आहे कोणता? मानसिक आरोग्य. तर मानसिक आरोग्य म्हणजे काय? मन शांत, आनंदी व तणावमुक्त असणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मानसिक आरोग्य चांगले आहे असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण देऊ शकतो, जर एखाद्याचं मानसिक संतुलन किंवा मानसिक आरोग्य चांगलं नसेल तर तो सारखा चिडचिडपणा किंवा रागीटपणा असं आपल्या त्याच्या समाजामध्ये वर्तन दिसतं. आणि त्याच्याच कंपेअरमध्ये जर दुसरा व्यक्ती घेतला, तो मनाने शांत, आनंदी, तणावमुक्त आहे, तो माणसाचे वर्तन हे ज्याचे मानसिक आरोग्य चांगले आहे त्याच्यापेक्षा कसे असते, भिन्न असते. फॉर एक्झाम्पल आपण इमेजद्वारे आपण पाहू शकतो. ह्याला आपण काय म्हणू शकतो, मानसिक आरोग्य चांगले आहे म्हणजे मनाने तणावमुक्त, शांत आणि आनंदी आहे असं आपण काय करू शकतो, म्हणू शकतो. तर आरोग्याचा तिसरा प्रकार आहे सामाजिक आरोग्य.
सामाजिक आरोग्य म्हणजे काय? समाजात सुसंवाद ठेवणे किंवा चांगले संबंध ठेवणे, त्याला आपण काय म्हणू शकतो? सामाजिक आरोग्य चांगले असे म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण देऊ शकतो, जर एखाद्या व्यक्तीचे सामाजिक आरोग्य चांगले नसेल तर तो एक म्हणजे दुसऱ्यासोबत बोलताना उद्धटपणे किंवा रागिष्टपणाने बोलणार, म्हणजे व्यवस्थित त्याच्यासोबत कम्युनिकेशन करणार नाही. तर ह्याच्याच व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती पाहिजे जर सामाजिक आरोग्य चांगलं आहे तर तो इतरांसोबत म्हणजे मोठ्यांचा आदर करून लहानांचा सांभाळून बोलू शकतो. तर हा तिसरा प्रकार आहे आरोग्याचा, सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य हे झालं आपलं आरोग्याबद्दल. तर दुसरा घटक आपण अभ्यासणार आहोत रोग. तर आपण आजच्या घटकामध्ये आरोग्य म्हणजे काय, आरोग्याचे प्रकार, हे सर्व घटक आपण काय केले? अभ्यास.